सुट्टीच्या दिवशी बापलेकीने निवांत आंघोळ वगैरे केली आणि छान छान गंध लावून श्री बजरंगबलीची पूजा करून सूर्यनारायणाला नमस्कार केला आणि लेकीकडून पाय घेऊन श्रीमद भगवद्गीता वाचायला घेतली. भगवंत म्हणतात, हे पार्था, शुभ कार्यामध्ये युक्त झालेल्या योगी पुरुषाचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही आणि चांगले कार्य करणारा मनुष्य दुष्प्रवृत्तीने कधीही प्रभावित होत नाही. माझं वाचून झालं आणि इकडे एक आजोबांबरोबर अशी खिचडी खात बसली होती. नंतर स्वतः झोप काढून आम्हाला असं भ्याव दाखवत होती. बजरंगबली की, सियावर रामचंद्र की करून नंतरची गर्दी लक्षात घेता आम्ही अगोदरच प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्यायला गेलो. राधाकृष्ण आणि महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं. नंतर प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेचे दर्शन घेऊन आम्ही महादेवाला असं पाणी वाहून बाप लेकीने बजरंगबली की जय केलं. 22 तारखेला या मंदिरात खूप गर्दी असणार आहे बरं का. नंतर लेकीला असं छान छान खेळवलं. बाकी काय चालायचंच नाही का.